हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, जय शिवराय, राम राम मंडळी. आज आहे वासू बारस. दिवाळीची सुरुवात झाली चालू. आता लोकांना सोनपापड्या, काजू कटल्या, लाडू बिडू भेटायची सवय झाले. बोनस ज्यांचे बोनस आहे त्यांना बोनस भेटतील. आता दिवाळी चालू झाली. उद्या गावाला जायचं, मस्तपैकी जायचं, आठवडाभर राहायचं, एन्जॉयमेंट. गाव म्हणजे आमचं सिंगापूर. म्हणजे गावाला जायला मजाच वेगळी. लोक ज्यांना गाव नसतात ते बाहेरच्या गावाला म्हणजे परदेशी जातात. आपल्या गाव आहे तर आपण गावाला स्वर्ग मानतं, कारण की ती आपली जन्मभूमी आहे. जन्मभूमीपेक्षा काय प्रिय नाही ह्या जगात. मरण आणि जन्म एकाच गावी व्हावा म्हणजे असं आहे. आपले देवस्थान असतं सगळं. आता दिवाळ्या चालू झाल्या. काहीकांना आता आम्हाला माहीत नाही सुट्टी कधी बसणे, पण मंगळवार, बुधवार, गुरुवार असू शकते. बाकी काय माहीत नाही. सोमवार, मंगळवार, बुधवार पण असू शकते. कारण की प्रायव्हेटमध्ये काय सुट्ट्यांचं काही सांगते नाही. जसे असतील तशा देतात सुट्ट्या. असे गव्हर्नमेंटच्या सगळ्या बाकी सुट्ट्या देतात. प्रायव्हेटवर काय कामावर डिपेंड आहे. सुट्टी कधी द्यायची कधी नाही. पहिलं काम नंतर माणूस. गव्हर्नमेंटमध्ये पहिला माणूस नंतर काम असे. त्यामुळे आता दिवाळी एन्जॉय करा. लाडू, करंजा, सोनपापडी, शंकरपाळ्या, अजून काय असे मोतीचूर लाडू, अजून काय 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 असते, करंजी, शंकरपाळी, चिवडा. आता पहिल्यासारखं कोणी एवढं काय बनवत नाही. सगळे रेडीमेड आणतात. ना तर पहिले घरी आई बनवायची एकदम भारी. उठलं की हे आपलं काय, आपण करंजी तर मला आवडत नाही, पण आपलं हे चिवडा किंवा आपलं हे चकली जुनी माणसं बनवायची. नवीन माणसं नाही बनवते बाबा, ते रेडीमेड आणतात. कारण की पहिली जॉईंट फॅमिली असायची. लोक आम्ही कांजूर मारला होतो ना, तेव्हा सगळी लोक अशी गोळा होऊन पहिले एक दिवस याची बनवायची, दुसऱ्या दिवशी त्याची बनवायची, तिसऱ्या दिवशी त्याची बनवायची. बिल्डिंगमध्ये हा कॉन्सेप्ट नाही. बाबा तुला जेवढं बनवता येईल तेवढं बनव, तर तू विकत आणून खा. तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. चाळीची सिस्टम एकदम भारी असते. चाळ म्हणजे आपल्या गावची लोक असतात. चाळीमध्ये जीवन म्हणजे मस्त जीवन, चाळीतलं जीवन असं. बिल्डिंगवाल्यांना काय पडली नाही असे. बाबा आर आर केबलमध्ये होते, ते आणायचे. त्यांच्यातून मस्त मिठाई भेटायची, काजू कटली भेटायची, ना तर मोतीचूर लाडू भेटायचे. मोठे मोठे लाडू भेटायचे, एवढे 2-3 आणायचे. खरं लहानपण म्हणजे लय भारी. आईला उगाच मोठं व्हायचं. घरच्यांना ताप, सगळ्यांना ताप. आपल्यामुळे कंपनीतल्या लोकांना ताप, घरच्यांना ताप, सगळ्या बाहेरच्या लोकांना ताप. लहानपणी कोणावर दोष नसतो, कोणावर काय नसतं. मोठं झालं की सगळे दोष बीष सगळे निर्माण होतात ऑटोमॅटिक. स्पर्धा चालू होते. याला कसं पाळायचं, याला कसं करायचं. लय 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 मनातल्या म्हणजे भावना वाईट निर्माण होतात लोकांमध्ये, फक्त याच्यासाठी असे. जगात बाबा लय कडू अनुभव असतात, चांगले अनुभव असतात. हे तर जीवन आहे. म्हणून माणसाला एवढे काय म्हणतात, कितीतरी जन्म घेऊन माणसाचा जन्म होतो, आणि माणूस नुसतं हे करत राहतो. जगायचं एकदम फ्रेश जगायचं. कोणाला त्रास नाही व्हायला पाहिजे आपल्यामुळं. कोणामुळे त्रास झाला असं आपल्यामुळं, तर आपण त्या गोष्टीपासून लांब राहायचं. बाबा आपल्याला त्या माणसाला आपल्यामुळे त्या माणसाला त्रास होते, त्या माणसाजवळ आपल्याला जायचं नाही. साधा सोपा उपाय. कोणाशी भांडण दंडा करण्यात काय मजा नाही, विचार नाही पडत. सगळ्यांचे ही 5 बोटे.
पाची बोटं सेम नाही, त्याच्यामुळं कोणाचे विचार काय तर कोणाचे विचार आपण आपण कोणावर लादू शकत नाही. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असे. जसं आहे तसं जीवन आहे. किती लोक दुःख घेऊन मेली, त्यात काय आहे, मरायचे ते सगळ्यांना, कोणाला जिवंत राहायचे. जीवनात आले म्हणजे सुख दुःख सगळं भेटणार. असाच कोटा नाही की बाबा सुखाचाच कोटा आहे दुःखाचा कोटा नाही. श्रीमंत लोकांना सगळ्यांना एकच कोटा, सगळ्यांना एकच जागा, 3.5 फुटाची जागा, किती काय असू ते असे. त्यामुळे लोकांनी काय, आता मला पण तकलीफ होते सगळ्या, आपण पण काय काय सोडून द्यायचं. आता काही सोडून दिल्याशिवाय कोणत्या गोष्टी हे नाही, पर्याय नाही. तुम्हाला आनंदी राहायचं, तोंडावर स्माईल पाहिजे, सोडून द्या. जे होते ते बघत राहा, सोडून द्या. जे होते ते बघत राहा, सोडून द्या. असे हे जीवनाचं खरं मंत्र आहे. हा मला काय बोलतोय, तो मला काय बोलतोय, मी त्याच्याबद्दल काय बोलतोय, काय करायचं ते आपल्याला. जो बोलन तो बोलन, नाही बोलन तर नाही बोलन. असे हॅप्पी राहायचं. फक्त हॅप्पी राहायला काय ऑप्शन आहे, स्वतः आनंदी राहायचं. आपलं हे गई दुलिया भाड में अपने स्माइल चाहिए मुंह पे हमेशा. दुनियाचा विचार नाही करायचा. बाबा आपल्यामुळे होतं त्रास नाही व्हायला पाहिजे, एवढं मेन आहे. बाकी काय नाही. ज्याला त्रास होता त्याच्याकडून साईड लावून जायचं. असं बोलून मी माझं भाषण संपवतो. राम राम मंडळी. आणि परत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. वासुबारस चालू झाली, तर दिवाळ्या चालू झाल्या. बाय.